रत्नागिरीचं नाणीस पीठ सनातन धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी कार्य करतं। याच नाणीस पीठाचे नरेंद्राचार्य महाराज यांनी ख्रिश्चन धर्मामध्ये गेलेल्या नाशिक आणि गुजरातमधील अनेक आदिवासी बांधवांना पुन्हा हिंदू धर्मात आणलंय। नाशिकच्या या सोहळ्याची सध्या मोठी चर्चा आहे। हे दृश्य आहे नाशिकच्या ईदगाह मैदानावरचं। याच मैदानावर रत्नागिरीच्या नाणीस पीठाचे नरेंद्राचार्य महाराज यांच्या 2 दिवसीय प्रवचनाला आजपासून सुरुवात झाली। याच कार्यक्रमात तब्बल 255 आदिवासी कुटुंबांना हिंदू धर्मात घेण्यात आलं। त्यामुळे हा सोहळा चर्चेत आला। या सर्वांना गरिबी, अंधश्रद्धा आणि अज्ञानाचा गैरफायदा घेत त्यांचं धर्मांतरण करण्यात आल्याचा दावा नरेंद्राचार्य महाराजांनी केला। अज्ञानाचा फायदा घेतला। कुणाच्या घरामध्ये आजारपण असतं, कुणाला मुलबाळ नसतं, कुणाला काही वेगळ्या प्रकारचे आजार असतात, तर मग ते कारण शोधत बसतात आणि त्या लोकांना मसीहा येशूकडे घेऊन जातात। नाशिकमध्ये किती कुटुंब आहेत? आज 255 कुटुंब। आता अजून मंत्र चालू आहे, तर तोच विधी चालू आहे। त्याला आम्ही शुद्धीकरण म्हणतो। थोडक्यात आदिवासी पट्टा आहे ना, त्या आदिवासी पट्ट्यामध्ये घुसायचं। तिथे गरिबी हे पहिलं कारण आहे। दुसरं म्हणजे अज्ञान, शिक्षणाचं प्रमाण कमी असल्यामुळे अज्ञान, त्याचा बरोबर फायदा उचलायचा आणि घर वापसी करायची। पुन्हा हिंदू धर्मात आल्यानंतर या आदिवासींनी काय भावना व्यक्त केल्या आहेत पाहूयात। आम्ही म्हणजे पुरा गाव आमचा ख्रिश्चन धर्मातला झाला होता। आम्ही म्हणजे आपले हिंदू धर्म विसरून गेलो होतो का नेमकी काय चाललंय। तर मग आम्ही अन्याय धर्मात गेलो होतो। मग असाच आम्हाला एक माणूस भेटला का बाबा आपले माऊली हिंदू धर्माचे आहेत। मग तेव्हा आम्ही या मार्गात आलो। तिथून आम्ही आपले हिंदू धर्माचं पालन आपण करतो बुवा। असं गुजरातचा आहो मी पास्टरमध्ये होतो। 19 वर्ष आम्ही त्याच्यात सेवा केली। खूप सगळे फिरलो, म्हणजे दुःख संकटीसाठी गेलो तो, पण आम्ही झगडासाठी मी मग त्याच्यातून निघून पडलो। आतापर्यंत 1,54,000 अधिक नागरिकांचा हिंदू धर्मात पुनर्प्रवेश करण्यात आलाय। मात्र काही लोक धर्मांतराचा वोट बँकसाठी वापर करतात असा आरोप नरेंद्र महाराजांनी केलाय। आदिवासींच्या मिळणाऱ्या सगळ्या फॅसिलिटी उकळायच्या, फक्त उपासना पद्धती बदलायची आणि त्यांना ख्रिश्चन बनवायचे। हे वोट बँकेचं राजकारण आहे। कारण वोट बँक मजबूत होते ना, ज्यावेळी आम्ही ख्रिश्चन त्या उमेदवार सुद्धा अरे कुठला मोहल्ला आहे, कुठली वस्ती आहे, तिथे तो उमेदवार उभा करून त्यांच्या मतदानात निवडून जाणारी माणसं वरती घेऊन जायचं। आणि जे 450 वर्षापूर्वी पोर्तुगीज लोकांनी संपूर्ण देश कंट्रोलमध्ये ठेवला, तशा प्रकारे ते हे सुप्त राजकारण आहे, ते हाणून पाडणं गरजेचं आहे। म्हणून धर्मगुरू या नात्याने आम्ही हे घर वापसीचा कार्यक्रम करतो। त्यामुळे आता अशा धार्मिक सोहळ्यातून पार पडलेल्या धर्मांतरणावरून काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।